पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या नेक्स्ट जनरेशन सुधारणांचा आराखडा तयार करण्यासाठी नवी दिल्लीत पहिली उच्चस्तरीय बैठक. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून अलास्का भेटीचा सविस्तर वृत्तांत केला सादर. चर्चेतून शांतता प्रस्थापित करण्याचा भारताचा पुनरुच्चार. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. गगनयान मोहिमेसह अंतराळ विज्ञानाच्या विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा. राज्याच्या बहुतांश भागात आज दमदार पाऊस. मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती. सांगली कोल्हापुरातही धरणांच्या पाणी पातळीत वाढ. मुंबईसह ठाणे आणि कोकणातही पावसाची झड. मुंबई ठाण्यात जनजीवन विस्कळीत. कोकणात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. येत्या 2 दिवसांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर तसंच पुणे आणि सातारा घाट भागाला रेड अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधल्या शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात चर्चा. विश्वास आणि सामंजस्याची भूमिका घेण्यावर परराष्ट्रमंत्र्यांचा भर. CP राधाकृष्णन परवा उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी अर्ज भरणार. पंतप्रधानांसह 20 नेते राधाकृष्णन यांच्या नावाचा मांडणार प्रस्ताव. आणि राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मुंबईत दाखल. ऐतिहासिक वस्तू वर्तमानाला इतिहासाशी जोडतात. तलवारीच्या प्रदर्शनात मुख्यमंत्र्यांचे उद्गार. नमस्कार.